अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. कलियुगातील दत्तप्रभूंचा पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ. पण तुम्हाला माहिती आहे का, त्यांचा जन्म एका श्राद्धाच्या दिवशी झालेल्या चमत्काराशी जोडलेला आहे. एका मातेने श्राद्धाचे नियम बाजूला ठेवून साक्षात ईश्वराला भिक्षा घातली आणि बदल्यात साक्षात देवानेच त्यांच्या पोटी जन्म घेतला. आजच्या व्हिडिओमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतातील सत्य जन्मकथा पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ही माहिती तुमची दत्तभक्ती अधिक दृढ करेल. आंध्र प्रदेशातील पिठापूर हे एक प्राचीन आणि पवित्र क्षेत्र. याच ठिकाणी ब्राह्मण दाम्पत्य अप्पलराज शर्मा आणि सुमती महाराणी राहत होते. हे दाम्पत्य अत्यंत सात्विक आणि दत्तभक्त होते, पण त्यांच्या आयुष्यात एक दुःख होते. त्यांना अनेक अपत्ये झाली, पण त्यातील 2च मुलगे जगले. एक अंध होता आणि दुसरा पंगू म्हणजे पांगळा. अशा स्थितीत ही माता नेहमी दत्तप्रभूंची प्रार्थना करायची. एकदा अप्पलराज शर्मा यांच्या घरी पितृश्राद्ध होतं आणि घरात स्वयंपाक तयार होता. शास्त्राप्रमाणे श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणांच्या जेवणाआधी कोणालाही अन्न दिलं जात नाही. पण त्याच वेळी दारात एक तेजस्वी संन्यासी आले. त्यांच्या मुखावर विलक्षण तेज होते. त्यांनी हाक मारली, ओम भवती भिक्षाम देही. सुमती मातेने त्या संन्यासाकडे पाहिले आणि तिला त्यात साक्षात दत्तप्रभूंचे दर्शन झाले. मनातील शंका आणि समाजाची भीती सोडून तिने अत्यंत श्रद्धेने श्राद्धासाठी बनवलेले अन्न त्या संन्यासाच्या झोळीत अर्पण केले. तिची ही भक्ती पाहून दत्तप्रभू प्रसन्न झाले. त्यांनी आपले मूळ रूप प्रकट केले. तेव्हा सुमती मातेने त्यांना एकच मागणी केली, प्रभू, तुमच्यासारखाच तेजस्वी पुत्र मला हवाय. भगवान दत्तात्रेय हसले आणि म्हणाले, माझ्यासारखाच मीच, म्हणून मी स्वतः तुमच्या पोटी जन्म घेईन. ठरल्याप्रमाणे इसवी सन 1320 मध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी चित्रा नक्षत्रावर एका दिव्य बालकाचा जन्म झाला. हे बालक दुसरे तिसरे कोणी नसून श्रीपाद श्रीवल्लभ होते. चरितामृतानुसार जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या हातापायांच्या तळव्यांवर शंख आणि चक्राची चिन्हे होती. संपूर्ण पिठापुरम दिव्य प्रकाशाने उजळून निघाले. श्रीपाद श्रीवल्लभांचा हा अवतार आपल्याला शिकवतो की जेव्हा भक्ती नियमांच्या पलीकडे जाते तेव्हा स्वतः ईश्वरही धावून येतो. त्यांच्या पुढे वयाच्या 16व्या वर्षी आपल्या अंध आणि पांगळ्या भावांना बरे केले आणि कुरवपूरला जाऊन लोककल्याण केले. आजही पिठापूरमध्ये त्यांचे जन्मस्थान स्वयंभू दत्तपीठम म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे लाखो भाविक दर्शनाला जातात. कमेंटमध्ये दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.